सकाळी डबा बनवायचा, घर आवरायचं, मुलांना तयार करायचं, मुलांचा डबा भरायचा, आपला डबा भरायचा, नवऱ्याची तयारी, किती काही ते काम आणि वेळ मात्र खूप कमी. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही झटपट डबा कसा करू शकता, बनवू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता की मी काही भाज्या आधीच चॉप करून ठेवल्या होत्या. जसं फुलकोबीची भाजी आदल्या दिवशीच मी चॉप करून रेडी ठेवली होती. वांघोळीला जायच्या आधी मी वाटाणे, फुलकोबीची भाजी असं सगळं प्रेप करून गेली होती ओट्यावर. आता नंतर मी कढई घेतली, त्याच्यात छान तेल घातलं, मोहरी घातलं, लसूण घातला, कढीपत्ता घातलं आणि काही आपले बेसिक हेल्दी काही बेसिक मसाले घातले. हळद झाली, तिखट झालं आणि त्याच्यानंतर ती भाजी अशी छान परतून घेतली आणि त्याच्यावर मी थोडंसं गरम मसाला घातला आणि ती भाजी छान अशी शिजवायला ठेवली. तर ही भाजी ना 5 ते 7 मिनिटात आपली झटपट भाजी तयार होते. मीठ, हळद, तिखट, अगदी साधे मसाले, पण चव मात्र इतकी जबरदस्त असते त्याची. आणि ही भाजी अगदी सोपी आहे आणि तुम्ही ही भाजी हा डबा मुलांसाठी आणि ऑफिससाठी परफेक्ट आहे. हलका, हेल्दी आणि टेस्टीसुद्धा. तर इथे मला छोटी टीप द्यायची की थोडा वेळ काढून ना आपण थोडी प्लॅनिंग करून ठेवली, थोडं प्रिपरेशन आदल्या दिवशी करून ठेवलं तर आपला वेळ तेवढ्या सकाळचा वाचतो. जसं फुलकोबी मी आधीच चिरून ठेवली होती. त्याच्यानंतर वाटाणे आधी संडेला जेव्हा माझ्याकडे भाजी येते तेव्हा मी निवडून ठेवले होते. कढीपत्तासुद्धा मी संडेला निवडून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवला होता. अशी ही जी छोटी छोटी कामं असतात ना ती आपण आधीच करून ठेवली तर वेळ आपला वाचतो आणि आपण सकाळी लवकर कामं आटोपू शकतो. त्याच्यानंतर मला माझ्या मुलांसाठी स्ट्रॉबेरी मिल्कशेक करायचा होता, तर मी इथे तो करायला घेतला होता. तर काम कितीही असो, थोडी प्लॅनिंग आणि थोडं प्रेम असलं की घर होतं अधिक सुखी. मी आहे तुमच्यासोबत आणि ही आहे सुखी घरची गोष्ट. पुन्हा भेटूया. टिल देन थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सी यू, बाय, थँक्यू.